नमस्कार, माझं नाव विजय पाटील. मी अमेरिकेच्या लॉस एंजलस या शहरामध्ये राहतो. सर्वप्रथम श्री पाटुकले सर आणि विश्व मराठी परिषद यांचे मी आभार मानतो. जगातल्या सर्व मराठी बांधवांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं महान काम, अमूल्य काम हे विश्व मराठी परिषद करत आहे. त्यासाठी त्यांचे खूपच आभार आणि धन्यवाद. मी छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचे विश्व मराठी परिषदेमध्ये स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. कुठल्याही मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे सांगायची गरज नाही आहे. पण 21व्या शतकात यशस्वी आयुष्य जगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय होता हे समजून घेण्याची गरज नक्की आहे. स्पेशली आपले विदेशात वाढलेली मुलं, तशी माझी मुलं आहेत. मी अमेरिकेमध्ये 20 वर्षापूर्वी आलो आणि माझी मुलगी हायस्कूलला जाते आणि मुलगा एलिमेंटरी स्कूलमध्ये आहे. तर या लोकांना जेव्हा ते शाळेत जातात तर त्यावेळेस त्यांना फक्त अलेक्झांडर द ग्रेट, नेपोलियन बोनापार्ट यांच्या स्टोरी सांगितल्या जातात. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांच्या स्टोरीज कोणी सांगतच नाही. आणि ही आपली ॲज अ पॅरेंट, द फादर जबाबदारी आहे की आपल्या मुलांना आपला हा महाराष्ट्राचा वारसा, आपला हा भारताचा आदर्श कसा द्यायचा हे आपल्याला बघितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते. त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व हे आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेच बघायला मिळत नाही. ज्यावेळेस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करतो आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या अमेरिकन कलिग्ससाठी, तर आम्ही एक 10 ते 12 शब्दांमध्ये त्यांची पर्सनॅलिटी डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिलं महत्त्वाची क्वालिटी जी आपल्याला महाराजांकडून शिकायला मिळते ती म्हणजे लिडरशिप. मागच्या 400 वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच लोकांना लिडरशिप एक आदर्श दिलेला आहे. महाराजांचं एक स्किल म्हणजे मोटिवेशन. महाराजांनी मागच्या 400 वर्षांमध्ये बऱ्याच लोकांना मोटिवेट केलं आहे. आयुष्य यशस्वीपणे जगण्यासाठी आयुष्यात पॅशनची खूप गरज असते. महाराजांचं पॅशन होतं की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना संरक्षण द्यायचं, त्यांचं एक स्वराज्य निर्माण करायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराजांनी केली आहे ती म्हणजे फाउंडेशन ऑफ हिंदवी स्वराज्य. ही जी कॉन्सेप्ट आहे स्वराज्य म्हणजे माझं राज्य, ही कॉन्सेप्ट वॉज व्हेरी न्यू कॉन्सेप्ट एक 400 वर्षापूर्वी. आणि या कॉन्सेप्ट आज डेमोक्रेसी म्हणतात. अमेरिकेत म्हणतो आपण की ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. तर स्वराज्य, रयतेचा राजा जसं आपण महाराजांना म्हणतो, तर दॅट कॉन्सेप्ट इज ऑफ द पीपल, फॉर द पीपल. हे जे राज्य आहे ते लोकांचं आहे, ते लोकांसाठी आहे. मी या राज्याचा फक्त एक ॲडमिनिस्ट्रेटर आहे, असं त्यांची ती व्हिजन होती. आणि त्यांची व्हिजन ही आपण जे मॉडर्न व्हॅल्यूज म्हणतो, लिबर्टी, इक्वालिटी, जस्टिस फॉर ऑल, जसं सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, सगळ्या लोकांनी एकमेकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे ॲज ॲट अ इक्वल लेवल, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कोणी चुकीचं काम केलं त्याची त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. तर शिक्षा नाही मिळाली तर दुसऱ्या लोकांना ते एनकरेजमेंट मिळते की आपण हे सुद्धा काम करू शकतो. महाराजांनी एक मेरिट बेस्ड सोसायटी निर्माण केली होती. तुमची जात, जमात, धर्म कुठलीही गोष्ट मॅटर न करता आपण सगळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी जगलं पाहिजे. आपल्या सगळ्यांनी एक सोसायटी निर्माण केली पाहिजे की ज्या ठिकाणी देर विल बी इक्वालिटी फॉर एव्हरीबडी. सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे, स्वातंत्र्य मिळाला पाहिजे. आणि तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही तुमच्या हिमतीवर हार्डवर्क करून परस्यू केलं पाहिजे. ही जी कॉन्सेप्ट आहे मेरिट बेस्ड सोसायटी, जी आपण वेस्टर्न सोसायटीमध्ये म्हणतो सध्या, तर ते महाराजांनी 400 वर्षापूर्वी केलं होतं. आणि त्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करून प्रत्येक माणसाच्या रक्तात एक स्वाभिमान निर्माण केला होता.
प्रत्येकाला असं वाटलं होतं की हे आपलं राज्य आहे, हे राजाचं राज्य नाही, मी पण ह्या राज्याचा भाग आहे आणि हे माझं राज्य आहे. ही जी सेन्स ऑफ एम्पॉवरमेंट म्हणतो आपण, जी महाराजांनी प्रत्येक लोकांच्या मनात निर्माण केली होती. आणि त्यामुळे महाराजांनंतर सुद्धा एक 100-150 वर्ष हिंदवी स्वराज याचं एक्सपान्शन झालं होतं. महाराजांनी मागच्या 400 वर्षामध्ये अनेक नेत्यांना, नवीन लीडर्सला सुद्धा इन्स्पायर केलं होतं. महाराजांचा आदर्श घेऊन राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांशी फाईट केली होती. अजूनही आजचे लीडर्स छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानतात. आणि महाराजांचा जो आदर्श होता तो आदर्श पुढचे 150 वर्ष एक मराठी राज्य पूर्ण भारतावर, हिंदवी स्वराज्य म्हणतो आपण, त्याचं एक्सपान्शन पूर्ण भारतावर झालं होतं. एकेकाळी हिंदवी स्वराज्य हे मुघल एम्पायरपेक्षा खूप मोठं होतं. अटकेईपासून तर कटकपर्यंत आणि खाली तंजावरपर्यंत हे पूर्ण एक हिंदवी स्वराज्य निर्माण झालं होतं, ज्यामध्ये ती सिक्युरिटी या सगळ्या गोष्टी मिळत होत्या, स्वातंत्र्य होतं, जाती जमाती या गोष्टींना महत्त्व नव्हतं. आपण 21व्या शतकात म्हणतो की अमेरिका हे जगातलं सर्वात बलाढ्य राज्य आहे. पूर्ण जगातलं 25% उत्पादन हे अमेरिकेत होतं. म्हणजे 25% ऑफ द वर्ल्ड GDP हा अमेरिकेतला आहे सध्या. ज्यावेळेस हिंदवी स्वराज पूर्ण एक्सपांड झालेलं होतं, जे महाराजांनंतर शाहू महाराज आणि त्यानंतर पेशव्यांनी हे पूर्ण स्वराज, हिंदवी स्वराज्य एक्सपांड केलं, तर त्याचा GDP ऑलमोस्ट 25% होता. म्हणजे आजच्या तारखेला जे अमेरिका करतं आहे जगात, डॉमिनंट पोझिशन आहे अमेरिकेची, ती परिस्थिती भारताची होती. आणि ते म्हणजे आपल्या मराठा एम्पायरमुळे, ते म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्यामुळे होती. आणि त्यानंतर मग ब्रिटिश आले आणि 1820 नंतर तो पूर्ण इतिहास बदलला, भारताची खूप लूट झाली वगैरे. पण हे जे खरा जो पाया होता हिंदवी स्वराज्याचा, जो महाराजांनी सुरू केला, महाराजांनी त्याचं फाउंडेशन केलं आणि नंतर पेशवाने त्याला पूर्ण एक्सपांड केलं पुढच्या 100 वर्षामध्ये, तर तो आपल्या मराठी माणसाला एक गौरवाचा भाग आहे. आपण जरा आता SMAP, छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार या संस्थेकडे वळूया. आमचे 4 मुख्य ध्येय आहेत: नेटवर्किंग, युनिटी, लीडरशिप आणि कम्युनिटी सर्व्हिस. हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन ही 4 उद्दिष्ट आम्ही निर्माण केली आहेत आणि ह्या 4 गोष्टींचा आम्ही कम्युनिटीमध्ये प्रसार करतो. आमचं पहिलं उद्दिष्ट म्हणजे नेटवर्किंग. हाऊ डू यू कनेक्ट लाईक माइंडेड पीपल टुगेदर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सेल्फ मोटिवेटेड मावळ्यांचं एक नेटवर्क तयार केलं आणि स्वराज्य स्थापन केलं. आज 21व्या शतकात SMAP लाईक माइंडेड लोकांचं नेटवर्क करून, ज्या लोकांना आपल्या इंडियन हेरिटेजबद्दल महत्त्व आहे, त्या लोकांचं नेटवर्क आम्ही तयार करत आहोत. SMAP नेटवर्क म्हणजे ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर्श आहे, जे महाराजांना आपलं दैवत मानतात, त्या लोकांनी आमच्या नेटवर्कमध्ये सामील व्हावं ही आमची विनंती. आमचं दुसरं उद्दिष्ट म्हणजे युनिटी. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या लोकांना, सगळे जाती जमाती रिलिजन या सगळ्या लोकांना एकत्र करून एक हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्याप्रमाणे SMAP आज 21व्या शतकात एकीचं महत्त्व सगळ्यांना पटवून द्यावं हे काम करत असतं. जेव्हा मी शिवजयंती साजरी करतो अमेरिकेमध्ये, त्या शिवजयंती सेलिब्रेशनमध्ये फक्त महाराष्ट्रापुरती ती लिमिटेड नसते. भारतामधल्या सगळ्या लोकांना त्यात इन्व्हिटेशन असतं, अमेरिकन लोकांना इन्व्हिटेशन असतं. त्यावेळेस वी ऑफर ट्रिब्यूट टू ऑल द इंडियन नॅशनल हिरोज. महाराणा प्रताप, महाराजा रणजित सिंग, राणी लक्ष्मीबाई, कृष्णदेवराय, पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांना आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने आदर करतो. आमचा शिवजयंती सेलिब्रेशन मागचा गोल म्हणजे आपल्या इंडियन कम्युनिटीला युनाईट करायचं. अमेरिकेमधले जी इंडियन कम्युनिटी आहे त्या लोकांना एकत्र आणायचं, एक भारतीय उत्सव साजरा करायचा, हे आम्ही शिवजयंतीच्या मार्फत करतो. आमचा तिसरा गोल म्हणजे लीडरशिप प्रमोट करायची. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवून आपल्या पुढच्या जनरेशनला
लिडरशिपचे धडे द्यावे, त्यांनी त्यांच्यासारखं बोल्ड लीडर व्हावं, एक फेअर लीडर व्हावं, ही आमची इच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्ट्रॉंग लिडरशिप दाखवून सगळ्या लोकांना जमा केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, एक रयतेचं राज्य स्थापन केलं. त्याप्रमाणे आजच्या 21व्या शतकामध्ये पण लिडरशिप प्रमोट करण्याची खूपच गरज आहे. वेस्टर्न सोसायटीमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इट लुक्स लाईक एव्हरीबडी इज ट्राइंग टू फिट इन. नोबडी वॉन्ट्स टू स्टँड आउट, नोबडी वॉन्ट्स टू टेक लीड. आणि लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श देऊन जर आपण लहानपणापासून शिकवलं की यू हॅव टू स्टँड अप फॉर युअर ओन राईट्स, स्पीक अप. तुमच्या स्कूलमध्ये समजा एखादी बुलिंग होत असलं तर नुसतं तिथे डोळे बंद करून साईडला निघून नाही जायचं. यू हॅव टू स्पीक अप, यू हॅव टू टेल पीपल, यू हॅव टू हेल्प पीपल हू नीड हेल्प. आणि हा आदर्श आहे, ह्या लहानपणापासून जर आपल्या मुलांमध्ये आपण दिला तर त्यांच्यामध्ये एक लीडर निर्माण होतो. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. वयाच्या 15व्या वर्षापासून ते म्हटले की हा जो अत्याचार केला जातो आपल्या माणसांवर हे चुकीचं आहे. सो ही स्टूड अप फॉर व्हॉट इज राईट फॉर द लोकल सोसायटी अँड ही फॉट फॉर इट. हा जो आदर्श आहे तो जर आपल्या सगळ्या लोकांना मिळाला तर खूपच महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इक्वल रिस्पेक्ट फॉर मेन अँड वुमेन. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य हे रयतेसाठी डिव्होट केलं होतं. एक कम्युनिटी त्यांनी बिल्ड केली होती. तसं आजच्या तारखेला SMAP ऑल्सो बिलीव्स दॅट कम्युनिटी सर्व्हिस शुड बी पार्ट ऑफ युअर लाईफ. हे आपलं कर्तव्य आहे की जगामध्ये जे अनफॉर्च्युनेट वन्स आहेत, काही लोक इतके लकी नसतात की त्यांना शिक्षण मिळेल, त्यांना 2 वेळेस जेवायला मिळेल, तर आपण त्यांना हेल्प करायची. तर हे आम्ही प्रमोट करतो ॲज अ पार्ट ऑफ SMAP's ऑब्जेक्टिव्ह. मागच्या 3 वर्षामध्ये महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही SMAPचं नेटवर्क खूप एक्सपांड करू शकलो आणि हे सगळं क्रेडिट जातं महाराजांना. कारण बरेच लोक आहेत आपले महाराष्ट्रीयन लोक, महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक, ज्यांना महाराष्ट्राबद्दल, ज्यांना महाराजांबद्दल, ज्यांना आपल्या इंडियन हेरिटेजबद्दल खूपच आदर्श आहे. आणि हे सगळे नेते, हे सगळे लीडर्स आमच्याशी कनेक्ट झालेले आहेत. अमेरिकेमध्ये SMAPचे 6 चॅप्टर्स आहेत 6 शहरांमध्ये. लॉस एंजलस, अटलांटा, सॅन फ्रान्सिस्को, बे एरिया, ओमाहा, कॅन्सस सिटी आणि डॅलस. आणि आपण जे बघत आहात स्क्रीनवर ते आहेत आमचे लीडर्स या सगळ्या चॅप्टरमध्ये. आमचं कार्य हे लॉस एंजलसमध्ये सुरू झालं एक 3 वर्षापूर्वी. आणि ही आमची फाउंडिंग टीम लॉस एंजलसमध्ये जे पहिल्या दिवसापासून सोबत आहेत. आणि मागच्या 3 वर्षामध्ये वी हॅव बीन एबल टू एक्सपांड द नेटवर्क. जागतिक लेवलवर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जे लीडर्स आपल्या स्वतःच्या कम्युनिटीमध्ये प्रमोट करत आहेत त्यांच्याशी पण SMAP कनेक्ट झालेला आहे. चायना, कॅनडा, फ्रान्स, केनिया आणि अशा बऱ्याच 15-16 देशांमधले लीडर्स हे आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. वी कॉल दॅम SMAP ग्लोबल लीडर्स. जगातल्या सर्व देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पसरवावा यासाठी आम्ही कार्यरत आहोत. ज्याप्रमाणे अलेक्झांडर द ग्रेट, नेपोलियन यांच्या स्टोरीज पूर्ण जगामध्ये प्रमोट केलेल्या आहेत, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा सगळ्यांना कळावा. कुठल्या राज्यातली लोक असो, कुठल्याही नेशनमधली लोक असो, दे शुड नो हू छत्रपती शिवाजी महाराज वॉज. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचा आदर्श जगभर पसरावा हेच आमचे ध्येय आहे. या मोठ्या कामात आपलं सहकार्य मिळावं, आपला आशीर्वाद मिळावा हीच आमची विनंती. आपले जे मित्र मैत्रिणी नातेवाईक असतील फॉरेन कंट्रीजमध्ये तर त्यांना सांगा की SMAP टीम जॉईन करा. या महान कार्यात आपला आशीर्वाद मिळावा, आपले सहकार्य मिळावे हीच विनंती. प्लीज हेल्प अस इन प्रमोटिंग आवर हेरिटेज. प्लीज जॉईन अस. smapfoundation.org. धन्यवाद. पुन्हा एकदा विश्व मराठी परिषदेचे आभार. जय भवानी, जय शिवाजी.